गुड मॉर्निंग गाईज. आता आपल्याला समजलं असेल की आपण जरी हे असलो, स्वतंत्र असलो, सगळ्या गोष्टी आपल्याकडे असल्या तरी मुस्लिम राष्ट्रामुळेच आपली चूल पेटते. म्हणजे आपल्याला पेट्रोल, डिझेल, त्याच्यानंतर गॅस, या सगळ्या गोष्टी आहेत. या गोष्टी आपल्याला इतर देशांकडून घ्यायला लागतात. मग आपण इतर देशांवर डिपेंडेंट का आहोत, असा प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी, आपण कायम हिंदू मुस्लिम ह्या गोष्टी करत असतो, पण जर मुस्लिम राष्ट्रातून आलेल्या तेलामुळे आणि गॅसमुळे आपल्या चुली जर पेटत असतील, तर मग आपण का या हिंदू मुस्लिम या गोष्टी करत बसतोय? प्रत्येकाला धर्मप्रिय असतोच, हे मात्र मान्य आहे मला. पण एक माणूस आणि एक माणुसकी सगळ्या जगात महत्त्वाची असते. आज एक पुन्हा एक ठरलं आहे आणि ते सत्य आहे. त्याच्यामुळं आपण किती पण नारे लावले असं तसं, हिंदू वगैरे, 18 पगड जाती आहे समाजात, पण सगळ्यात मोठे काय असेल तर ते माणसाची भूक आणि गरजा, या फार महत्त्वाच्या आहे. मग तो गरजेला माणूस कोणाकडून काय घेतोय, तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, हे बघितलं जात नाही. कोरोनाच्या वेळेस आपण बघितलं होतं आणि आत्ताही आपण बघतोय. असो, जर युद्धामुळे पेट्रोल, डिझेल, त्याच्यानंतर गॅस तुटवड्यामुळे लॉकडाऊन जरी लागलं, किंवा लागणार तर नाहीच आहे, ही अफवाही असू शकते, पण लागलं तर त्याला कुठेतरी ऑप्शनल गोष्टी असू शकतात. जसं काही गाड्यांना आपण इलेक्ट्रिक गाड्या वापरू शकतो. जसं काही चुली आहे, म्हणजे तर आपण जुन्या चुली वापरू शकतो. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीला काहीतरी ऑप्शन असतो. तो ऑप्शन प्रत्येकाने शोधायचा आहे आणि लक्षात ठेवायचं आहे की जाती, धर्म वगैरे, हिंदू मुस्लिम हे काही नसतं. वेळेला माणसाची सगळ्यात मोठी महत्त्वाची गरज असेल ती माणसाची भूक. त्याच्यामुळं या गोष्टी सर्व काही तुम्ही कमी करायचा प्रयत्न करा आणि माणसाला माणूस म्हणून जागवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. आता आपण बघत असो की आता हळूहळू समजतं आहे की आपल्याला बाकीच्या देशांची सुद्धा गरज भासते.